इथे तर 3 वांगी एका ठिकाणी लागली आहेत आणि माती विरहित बागकाम कसे करायचे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। काहीतरी नवीन करणार आहे, एक नवीन पद्धतीने कुंड्या भरणार आहे आणि त्याच्यासाठी एक माळी पण बोलवलाय। तर हे सगळं मी तुम्हाला आज दाखवते। एकदम नवीन पद्धत आहे, तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा आणि त्याच्यासाठी मी काहीतरी जाऊन घेऊन आली आहे ते पण दाखवते। तर माझ्या भाजीवाल्याकडे जाऊन मी एवढं एक 10 किलोचा साधारण त्याच्याकडनं भाजीचा कचरा घेऊन आलेली आहे। आनंदाने ते लोक आपल्याला भाजीचा कचरा देतात, कारण तसेही ते फेकूनच देणार असतात नंतर। असंच ही वाळलेली पानं मी जमवली आहेत। तर आहे उन्हाळा, त्यामुळे भरपूर अशी वाळलेली पानं आपल्याला मिळत असतात। तर हा वाळलेल्या पानांचा कचरा आणि हा भाजीवाल्याकडनं आणलेला ओला कचरा भाजीपाल्याचा, या दोघांचा वापर करून माती विरहित बागकाम कसे करायचे ते मी आज तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। ही पद्धत माझ्या परिचयाच्या बागप्रेमी सौ मनीषाताई दाते यांची आहे। 35 वर्षांहूनही अधिक प्रदीर्घ असा त्यांचा बागकामातला अनुभव आहे आणि अर्बन बागायती या नावाने त्याही माळीकाम सेवा पुणे येथे पुरवतात। माझ्याकडे कुंड्या ह्या ऑलरेडी भरलेल्या असल्यामुळे माझी पहिली स्टेप ही त्या एक्झिस्टिंग कुंड्यांमधली जास्तीत जास्त माती बाहेर काढणं ही होती। कारण कडक उन्हाळा असल्यामुळे जर मी पूर्ण माती बाहेर काढली असती तर माझी कुंड्यांमधली झाडं जगली नसती। पण जर तुम्ही नवीन कुंडी भरत असाल तर तुमची पूर्ण कुंडी ही पालापाचोळ्यानेच भरणे ही पहिली स्टेप असेल आणि मग पुढच्या स्टेप सेम असतील। आपण माती विना बागकाम करणार आहे, त्यामुळे कुंडीमध्ये मातीचा वापर अजिबात नसणार आहे या पद्धतीमध्ये। या कुंड्यांमधली पहिली जी माती आहे ती वरवरची सगळी काढून घेतली आहे। तुम्ही बघू शकता, हा एक जवळजवळ 6 इंच माती काढली आहे मुळं दिसेपर्यंत। आणि आता ह्याच्यामध्ये पालापाचोळा वाळलेला आपण भरणार आहे। पूर्ण कुंडी भरेपर्यंत भरायचा आहे, हा खूप दाबायचा नाही आहे। आतमध्ये चुरून भरायचा का नुसताच भरायचा? अख्खा पण भरू शकतो? हो, अख्खा भरू शकतो। आणि या अशा काड्या बिड्या चालतात का? हा, सगळं चालतं। तर आता आपली ही सगळी पानं भरून झाली आहेत। तर आता अभिजित दादा आपल्याला पुढची प्रोसेस दाखवतील। जो मी काय भाजीवाल्याकडनं असा ओला कचरा आणला आहे, तर तो आता ओला कचरा आपल्याला कुंड्यांमध्ये घालायचा आहे। तर किती घालायचा ते सांगा ना जरा, म्हणजे काय प्रमाण? कुंड्यांच्या हिशोबाने भाजी टाकायची। आता ही आपली 1 फुटाची कुंडी आहे, राईट? 1 फूट बाय 1 फूट, 2 मूठ ओला कचरा त्याला टाकायचा। ते पण आठवड्यात नाही एकदा। हां, आणि हे फक्त आठवड्यातनं एकदा टाकायचं आहे, दररोज टाकायचं नाही आहे। काहीही चालतंय त्याला, ओला कचरा म्हणजे भाजीचा कुठलाही कचरा चालतो त्याला। मग आपण जो स्वयंपाकघरात जे आपली सालं बिलं काकडीची ती पण चालतात, हो, किंवा आपण कोथिंबीर पालक आणला की त्याची देठ ती पण टाकू ती शकतो। पण टाकू शकतो। तर तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये अख्खी वांगी आहेत, त्याच्यानंतर ह्या शेंगा आहेत, तर असं काय काय अख्खा कांदा पण आहे। तर ह्याला काहीच हरकत नसते, तुम्ही हा असाच्या असा घालायचा असतो ओला कचरा, याला काही प्रॉब्लेम येत नाही। इथे कारलं पण दिसेल एक, तर हा भाजीवाल्याकडनं आणला असल्यामुळे हे सगळं आहे। पण जर तुम्ही तुमच्या किचनमधलं वेस्ट टाकत असाल तर दररोजचा भाजी निवडलेला कचरा, बटाट्याची, काकडीची, गाजराची सालं, देठं ही पण तुम्ही टाकू शकता। शिजवलेलं अन्न आणि नॉनव्हेज पदार्थ ह्याच्यामध्ये टाकू नयेत। तर आता आपली तिसरी स्टेप चालू होईल आणि ती म्हणजे ह्या सगळ्या कुंड्यांना आता पाणी द्यायचं आहे। तर भरपूर पाणी द्यायचं ना? हो, हां, अगदी खालच्या त्या ड्रेन होलमधनं पाणी बाहेर येईपर्यंत पाणी द्यायचं ह्याला। तर आता चौथी आणि शेवटची स्टेप आहे, ती म्हणजे हे कल्चर घालायची। तर मनीषा मॅडमकडनं हे मी कल्चर स्पेशली आणलेलं आहे आणि हेच कल्चर ह्याच्यासाठी वापरायचं असतं। त्या स्वतः हे कल्चर बनवतात। तर आता हे कसं घालायचं ते आपल्याला अभिजित दादा सांगतील। कुंडीच्या हिशोबाने हां, एक एवढं टाकून द्यायचं। हे 1 मूठ झालं। हो, सो ह्या 12 इंचाच्या कुंडीला 1 मूठ घातलं आहे। ह्यानी माशा, चिलटं, मच्छर, उंदीर, घूस काही येत नाही ओके कल्चरमुळे। ओके, आणि हे कल्चर पण आपण एकदाच घालतो, जेव्हा ओला कचरा घालतो तेव्हाच फक्त हे कल्चर घालायचं। एरवी दररोज काही हे कल्चर घालायचं नाही। कल्चर घातल्यानंतर पाणी मारायचं नाही, नाहीतर मग ते कल्चर पाण्याबरोबर वाहून जाईल। म्हणून आधी पाणी आणि मग कल्चर। पण दुसऱ्या दिवशी आपण सर्व कुंड्यांना नेहमीप्रमाणे पाणी देऊ शकतो।
ह्या कल्चरमुळे ओल्या कचऱ्याचं आणि पालापाचोळ्याचं विघटन होतं आणि त्याचं खतामध्ये रूपांतर होतं आणि मग ते खाली खाली कुंडीत बसत जातं आणि मग कुंडी परत अशी खाली गेली की परत ह्याच प्रकारे म्हणजे पालापाचोळा, थोडंसं ओला कचरा आणि थोडं त्याच्यावर कल्चर या पद्धतीने कुंडी टॉपअप करत जायची. म्हणजे आपण हे करताना 4 स्टेप्स केल्या. पहिली स्टेप म्हणजे थोडीशी माती आपण काढून घेतली कुंड्यांमधली आणि मग त्याच्यावर आपण ब्राऊन लीव्स भरली पूर्ण टॉपपर्यंत. दुसरी स्टेप म्हणजे आपण त्याच्यावर पूर्ण ओला कचरा घातला. तो कुंडीच्या आकाराप्रमाणे घालायचा, आयदर 1 मूठ किंवा 2 मूठ. तिसरी स्टेप म्हणजे आपण भरपूर पाणी दिलं त्या कुंड्यांना, पूर्ण असं ड्रेन होलमधनं पाणी वाहून जाईपर्यंत. आणि चौथी स्टेप म्हणजे आपण त्याच्यावर कल्चर घातलं, ते पण कुंडीच्या आकाराप्रमाणे. तर अभिजित दादांनी खूप छान काम केले आपल्या बागेमध्ये. त्यांनी जवळजवळ 20 ते 25 कुंड्या या पद्धतीने भरून दिल्यात आपल्याला. थँक्यू सो मच. तर आज दुसरा दिवस आहे आपण हा व्हेजिटेबल वेस्ट कुंडीमध्ये टाकून झाल्याचा. आणि तुम्ही इथे बघू शकता की काहीही चिलटं नाही आहेत, माशा नाही आहेत, डास नाही आहेत. आणि ह्याचं कारण म्हणजे आपण जे त्याच्यावर कल्चर टाकलं आहे ते आहे. तर ही आहे डे 2ची अपडेट. तर आज आहे 5 जून, पर्यावरण दिन. आणि ओल्या आणि सुक्या कचऱ्यांनी कुंड्या भरून बरोबर 1 महिना आणि 5 दिवस झालेत. तर तुमच्याबरोबर आज त्याचे रिझल्ट शेअर करते. मी तर खूप खुश आहे. खूप छान रिझल्ट्स मला मिळालेले आहेत. भरपूर फुलं आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. इथे भेंडी आलेली आहे छानपैकी. इथे मस्तपैकी वांगी भरपूर लागली आहेत. हीच वांग्याची झाडं तुम्ही बघू शकता आपण भरलेली. आणि आता बघा, त्यातला सगळा जो खाऊ आपण किचन वेस्टचा घातला होता तो सगळा खाऊ कुंडीने खाल्लेला आहे. आणि वांगी बघा इथे लागलं आहे. इथे तर 3 वांगी एका ठिकाणी लागली आहेत. या मातीविना बागकामाच्या पद्धतीमुळे तुमच्या कुंड्या हलक्या राहतात, गच्चीवरचं डेडवेट वाढत नाही. तसंच घरात तयार होणारा किचन वेस्ट आणि गार्डन वेस्ट 100% वापरला जातो. तसंच आजूबाजूच्या भाजीवाल्यांचा भाजीचा पाला पण गरज लागली तर वापरला गेल्यामुळे आपल्या शहर स्वच्छतेला हातभार लागतो. फुलांची संख्या यामुळे भरपूर वाढते. कुंडीत पाला भरल्यामुळे आपल्याला वेगळं पॉटिंग मिक्स म्हणजेच मातीचा खर्च येत नाही आणि मातीतून येणारी कीडही साहजिक येतच नाही. तर या पद्धतीने आपण कुंड्या भरल्यावर आपल्याला अजिबात खत द्यायला लागत नाही. जर तुम्ही दर आठवड्याला त्या कुंडीला तुमच्या किचन वेस्टचा खाऊ देत असाल तर वेगळं खत द्यायला लागत नाही. त्याच्यानंतर पावसाळ्यातसुद्धा तुम्ही या पद्धतीने कुंड्या भरू शकता. त्याला डास, चिलटं, माशा काहीही येत नाही. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी मी जे कल्चर वापरले ते मनीषाताईंनी दिलेलंच वापरलेलं आहे आणि मला त्याचे खूप छान रिझल्ट्स आलेत. पण काही कारणाने तुम्हाला ते कल्चर मागवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याकडचं कुठलंही कंपोस्टिंग कल्चर वापरून बघा. त्याचे रिझल्ट्स काय येतात ते माझ्याबरोबर पण शेअर करा. कदाचित ते वर्कआउट पण होईल. या पद्धतीमध्ये तुम्हाला पूर्ण कुंडी ही पालापाचोळ्यानेच भरायची आहे आणि त्याच्यावर तुमचं किचन वेस्ट टाकायचं आहे आणि मग नंतर कल्चर टाकायचं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट बिया लावू नका. बिया तुम्ही दुसरीकडे रुजवून त्याचं रोप झालं की ते रोप तुम्ही डायरेक्ट या कुंडीमध्ये लावू शकता. ही पद्धत मेनली तुम्ही जर गच्चीवर कुंड्यांमध्ये बाग करत असाल तर उपयोगाला जास्त येईल. कारण जर तुमची बाग ही जमिनीवर किंवा मातीत असेल तर ही पद्धत उपयोगाची नाही, कारण ऑलरेडी तिथे माती असते आणि आपला उद्देश आहे की माती विरहित बाग करणं. आता ही पद्धत तुम्हाला सर्व झाडांना चालते का तर नाही. पेरू, सीताफळ, जास्वंद, गुलाब या झाडांना ना माव्याचा अटॅक म्हणजेच मिलीबग्सचा अटॅक जास्त होत असतो. त्यामुळे ह्या झाडांना शक्यतो ही पद्धत अवॉइड करावी. तर मला जेवढे प्रश्न पडले होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओतनं द्यायचा प्रयत्न केला आहे. त्या व्यतिरिक्त पण तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटमध्ये ते विचारा. त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा. मनीषाताई दातेंचा अर्बन बागायतीचा नंबर मी खाली देत आहे. तुम्हाला तिथे हे कल्चर मागवता येईल, रोपं मागवता येतील. त्याच्यानंतर त्यांचे फर्टिलायझर्स पण आहेत ते पण मागवता येतील. पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे सगळे प्रॉडक्ट्स त्यांच्याकडचे. तर ते तुम्ही मागवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.